8वा महिना संपून अंजलीला नुकताच 9वा महिना लागला होता. सकाळी लवकर तिची झोप उघडली, पण मनात एक विचित्र अस्वस्थता होती. बाळ हळहळ करत होतं, पण तिच्या आत कुठेतरी एक शंका, एक भीती वारंवार डोकं वर काढत होती. ती अंगणात येऊन बसली. समोर लांबवर पसरलेली हिरवळ आणि मध्ये वाहणारी नदी, शांतपणातून खळखळणारी, अगदी तिच्यासारखी. त्या नदीपलीकडे होतं तालुक्याचं गाव, जिथे हॉस्पिटल होतं. पण तिथे पोहोचायला नदी ओलांडावी लागे. रस्त्यावर रिक्षा मिळेलच याची खात्री नसे. गावातच कसं होणार हे सगळं तिने स्वतःला विचारलं. पहिली डिलिव्हरी शहरात झाली होती. नवऱ्याच्या सोबतीने, डॉक्टरांच्या देखरेखीखाली, एका टापटीप हॉस्पिटलमध्ये. सगळं सुरळीत झालं होतं. आता मात्र परिस्थिती वेगळी होती. नवरा दूर शहरात कामावर, त्याचं पाठबळ फोन पुरतं, आणि इथं फक्त आई, पण तीही वायूवृद्ध. तरीही तिच्या डोळ्यातली काळजी आणि मायेचा धागा खूप घट्ट होता. आई. अंजलीने थोड्याशा कुशीत बसत आईला आवाज दिला. आई ओसरीवर काही सुकवत बसली होती. तिचा चेहरा उन्हात झळकत होता. ती हसून म्हणाली, "काय झालं ग? झोप लागली नाही वाटतं." "आई, मला घाबरल्यासारखं वाटतंय. कसं होणार सगळं?" आईने काम बाजूला ठेवलं आणि तिच्या शेजारी बसली. तिचा हात अंजलीच्या केसांवरून फिरवला. "हे बघ, 9वा महिना लागला म्हणजे आता कोणत्याही क्षणी बाळ येईल. पण आपल्याला काही भीती नाही. मी आहे ना इथे, आणि देव पण आहे." अंजलीने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. तिला आठवली ती शहरातली रात्र, जेव्हा पहिलं बाळ झालं होतं. नवरा तिच्या हातात हात घेऊन उभा होता. नर्सेस, डॉक्टर, सगळं नीट. पण आता हे गाव, ही मातीची वाट, ही नदी. आई, रिक्षा कधीच मिळत नाही इथून, आणि नदीची बोट हवी असेल तर तशीच वाट बघावी लागते. काही झालं तर, आई शांतपणे म्हणाली, "त्याची काळजी आपण का करायची? तू शांत राहा. दिवस आलास तर आपल्याला मार्ग नक्की सापडेल." ती संध्याकाळ वेगळीच होती. अंजलीच्या डोळ्यांतून नकळत अश्रू गळाले. रात्र झाली. आई अंजलीच्या बाजूला झोपली होती. दोघी एकमेकांचा श्वास ऐकत होत्या. एकीच्या श्वासात अनुभव होता, तर दुसरीच्या श्वासात येणाऱ्या मातृत्वाची भीती. त्या रात्री अंजलीने आईच्या हातात हात गुंफला आणि डोळे मिटले. त्या क्षणी एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली होती, आणि त्यात होता प्रेमेचा एक अनोखा धागा, श्वासांवरची माया. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून पावसाची एक हलकी सर पडली होती. ओसरीवर पाणी साचलं होतं. अंजली एका हळूवार आवाजाने जागी झाली. ते तिच्या बाळाच्या हालचालीचं संकेत होतं. पोटात गोंगाट चालू होता. ती हलकेच उठून बसली. आई झोपलीच होती. तिच्या चेहऱ्यावर रात्रभर जगण्याचा थकवा होता. पण अंजलीला आता राहावेना. ती पायात चप्पल अडकवून दाराबाहेर आली. समोर नदीचं पात्र दुसर धुक्यात हरवलेलं दिसत होतं. त्या दिशेने पाहताना तिच्या डोळ्यात नकळत भीतीची सावली उमटली. किती लांब आहे ती हॉस्पिटल आणि ही नदी? जर वाटेत कळा सुरू झाल्या तर? ती विचारांच्या गतीत होती. इतक्यात शेजारी रेखा मावशी मागून आली. "अंजली, एवढं सकाळी अंगणात? सर्दी होईल बघ." मावशीने काळजीपूर्वक विचारलं. अंजलीने फक्त मान हलवली. रेखा मावशीने तिच्या खांद्यावर पदर टाकत ती म्हणाली, "मी होते तुझ्यासारखीच. माझी दुसरी बाळंतपणाची वेळ आठवते. रात्री 3:30ला कळा सुरू झाल्या आणि नदी तुफान भरलेली. पण देवावर विश्वास ठेवून झेप घेतली. सुखरूप झाली. तू चिंता नको करू." अंजली हसली, पण ते हसू डोळ्यांतून गळून पडलं. "मावशी, तुम्ही कसं केलं हे सगळं? मी घाबरते. शहरातलं सोयींचं हॉस्पिटल आठवतंय इथं. मला वाटतं मी टिकणार नाही." रेखा मावशीने तिचा हात हातात घेतला. "आई बनणं म्हणजे टिकून राहणं नव्हेच ग, तर त्या श्वासासाठी स्वतःचं सगळं विसरून एक नवा श्वास घेणं. बघ, हा जीव पोटात वाढतोय ना, तो तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून वाढतोय. तुला काही होणार नाही."
आपलं गाव गरीब असेल, पण आपली माया श्रीमंत आहे. माणसं हक्काची आहेत. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. शब्द अपुरे पडले. तेवढ्यात आई जागी झाली. तिने अंजलीकडे पाहिलं आणि म्हणाली, माझ्या पोरीच्या डोळ्यात अश्रू. रेखा, काय म्हणत होतीस एवढं? अंजली पटकन आईच्या मिठीत शिरली. ती म्हणाली, आई, मला तुला घट्ट धरून ठेवायचंय. फक्त तूच मला या संकटातून बाहेर काढू शकतेस. आईने केसातून हात फिरवत तिला जवळ घेतलं. मी आहे ग, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. त्या सकाळी पहिल्यांदाच अंजलीला वाटलं, कदाचित मी इथे सुरक्षित असेन. नदी ओलांडण्याचा विचार, रस्त्याच्या खड्ड्यांचं भय आणि नवऱ्याची अनुपस्थिती, या सगळ्यावर मात करण्याची एक कुठली तरी अदृश्य शक्ती तिच्यात जागी होत होती. आणि ती शक्ती होती आई गिरीची माया. दिवस बरोबर पुढे जात होते, पण अंजलीचं मन मात्र त्या एका क्षणात अडकलं होतं, ज्या क्षणी तिला पुन्हा वेदना सुरू होतील. तिचं शरीर जड होत चाललं होतं आणि मन ते सतत काळजीच्या पायऱ्यांवर चढत उतरत होतं. संध्याकाळी थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर अंजली अंगणात झोपाळ्यावर बसली होती. झोपाळ्याचा संत झोल तिच्या विचारांप्रमाणेच हळूहळू चिलकावत होता. हातात मोबाईल होता. तिचा नवऱ्याचा नंबर डायल केला होता. ती कॉलची रिंग ऐकत होती आणि मनात एकच इच्छा, फक्त त्याचा आवाज ऐकायला मिळावा. हॅलो अंजली. त्या ओळखीच्या शांत आवाजाने अंजलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ऐकतेस का ग? कशी आहेस? तो विचारत होता. पण अंजली काही बोलली नाही. केवळ श्वासातून तिची अस्वस्थता जाणवत होती. काय झालं ग? बोल ना काहीतरी. काही नाही, फक्त मला फार घाबरल्यासारखं वाटतंय, ती शेवटी बोलली. आवाज थरथरत होता. मी इथे येण्याचा प्रयत्न करतोय ग, पण काम संपवायला अजून 2 दिवस लागतील. फक्त 2 दिवस. तुझ्या आणि बाळाच्या जवळ लवकरच येतो. कसंही करून. त्याचा आवाज ठाम होता. तू आहेस ना, तेवढंच पुरे आहे. अंजली म्हणाली. पण दोघांना माहीत होतं हे पुरेसं नव्हतं. ती त्याच्या मिठीत हवी होती. त्याचा हात हातात हवा होता. त्या रात्री जेव्हा ती झोपली तेव्हा सगळं शांत वाटत होतं. पण मध्यरात्री अचानक अंजली घाबरून जागी झाली. तिच्या पोटात एक वेदनांची लहर उठली होती. ती एक क्षणासाठी कळवळली. हात आईच्या अंगावर गेला. आई, आई, आई. क्षणात जागी झाली. अंधारातच अंजलीच्या तोंडावरून हात फिरवला. काय झालं? कळा. थोडंसं दुखतंय, पण वाटतं थांबेल. आईने अंजलीचा हात घट्ट पकडला. घाबरू नकोस, मी आहे इथे. पण काही वाटलं तर लगेच सांगायचं. सकाळपर्यंत थांबायचं नाही. अंजली चूपच राहिली. पाणी प्यायली. पुन्हा अंथरुणावर येऊन झोपण्याचा प्रयत्न केला. पण तिचं मन तर तिन्ही सांजेसारखं शांत असूनही आतून घोंगावत होतं. बाहेर कुत्र्यांचे भुकणे सुरू झालं. अंधार दाटला होता. अंजली डोळे मिटून शांत झोपायचा प्रयत्न करत होती. पण पोटात चाललेली हालचाल तिला सतत जागवत होती. रात्र संपेपर्यंत तिच्या शरीराने झेप घेतली नाही आणि मनाने धीर. आणखी एक सकाळ ती तग धरून पोचली. पण कुठेतरी बाळ आणि आई दोघांची एकमेकांवरची परीक्षा सुरू झाली होती. रात्रीच्या त्या तासानंतर अंजलीला झोप लागली नव्हती. सकाळ झाली होती, पण तिचे डोळे अजूनही थकव्याने भरलेले होते. शरीराने थकवा दाखवला, पण मन मात्र अजूनही एकाच विचारात अडकलेलं. हे सगळं इथंच होणार का खरंच? आईने तिला दूध देत हळूच विचारलं. काय ग बाळ, थांबत नाही का आता? अंजलीने कप उचलताना थरथरत उत्तर दिलं. आई, बाळ फारच हालचाल करतंय. काल रात्री तिला असं वाटलं काहीतरी चुकतंय. आई तिच्याकडे शांतपणे पाहत राहिली. हे बघ पोरी, मी म्हातारी माणूस आहे, पण हे कळतंय मला. हे बाळ आता तयार झालंय येण्यासाठी आणि तू अजूनही गोंधळली आहेस. अंजली डोळ्यात पाणी आणत म्हणाली, मला खरंच वाटतंय की काहीतरी घडणार. आई, मी इथे राहू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये जायचंय, डॉक्टरांकडे. मला
त्यांच्यावर विश्वास आहे. आईने क्षणभर विचार केला आणि मग गंभीर होऊन हळूच मान हलवली. बरं, मग जायचंय. आजच तू तयार हो. मी सगळं पाहते. अंजली अवाक होऊन आईकडे बघत राहिली. खरंच, हो ग, तू आई आहेस आणि बाळाच्या जन्माची वाट बघणारी. आई जर सांगते की वेळ आली तर माझा म्हाताऱ्या आईचं ऐकून काय उपयोग. आपल्याला निघायलाच हवं. अंजलीचे डोळे भरून आले. आईचा तो विश्वास तिच्या आतल्या धडधडत्या काळजात खोल उतरला. त्या क्षणी रेखा मावशी पण घरात आली. काय झालं? सकाळी सकाळी गडबड वाटते. आई म्हणाली, रेखा, आपल्याला आजच निघायचंय. अंजलीला हॉस्पिटलमध्ये नेतो. मला खात्री आहे वेळ निघून जाऊ नये. रेखाने क्षणभर काहीच न बोलता अंजलीकडे पाहिलं. मग थेट पुढे जाऊन तिचा हात पकडला. अगं, एवढंच ना? मग मी येते सोबत. रिक्षे शोधायचं काम मी करते. नदी पार करायचं ना? मी बोटवाल्याला बोलावते. अंजलीला आता वाटायला लागलं की संपूर्ण गाव तिच्या मागे उभं आहे. तिला आता फक्त तिचं बाळ दिसत होतं, त्या कुशीत खेळताना. तेवढ्यात अंजलीचा नवऱ्याचा फोन आला. ती हळूच म्हणाली, आपण हॉस्पिटलला निघतोय. अजून वाट बघू शकत नाही. तो म्हणाला, मी गाडीत बसतोय अंजली, येतोय थेट तुझ्याकडे. आईनं कपाटातून अंजलीचा नवा साडीचा जोडा काढला. रेखा मावशी पिशव्या भरायला लागली. घरात धावपळ सुरू झाली. पण त्याच वेळी आभाळ दाटलं होतं. थेंब थेंब पावसाने अंगण ओलसर केलं आणि नदीने वेग घेतला. प्रवास सुरू होणार होता एका आईचा, एका आजून जन्म न घेतलेल्या जीवाचा आणि त्या दोघांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या मायेचा. दुपारच्या आधीच सगळं आवरून तयार झालं. अंजलीला साडीऐवजी आईने सैलसर सुती ड्रेस घालायला लावला. पायाला रबरच्या चप्पल, डोक्यावर ओढणी. ती अंगणात उभी राहिली आणि घराकडे पाहिलं. घर जसं तसंच होतं, पण आज तिचं मन वेगळंच होतं. काहीसं हळवं, काहीसं घाबरलेलं आणि त्याच वेळी नव्या सुरुवातीसाठी तयार. आई, बघ ना, पाऊस थोडा वाढलाय, अंजली म्हणाली. आईने तिच्या खांद्यावर हात ठेवत उत्तर दिलं, होऊ दे. पाऊस तर गावातला पाहुणा, पण आज आपल्याला बाळाचं स्वागत करायला जायचंय. त्याला वाट बघू नको करू. रेखा मावशीने आतून ओरडलं, बोटवाला आलाय, पण नदी भरलेली आहे बरं का. काळजीपूर्वक जावं लागेल. अंजलीला नदीपाशी नेलं गेलं. ती नदी जी दररोज तिच्या दृष्टीपथात असायची, आज ती अडथळा वाटत होती. पाणी भरलेलं होतं. प्रवाह जोरात. बोट डोलाने डोलत होती. आई, आपल्याला खरंच हे करायचंय. अंजली थोडी मागे सरली. आईने तिचा हात घट्ट पकडला. आपण आई बाळासाठी निघालोय. ही वाट आहे खरी, पण शेवटचं थांब सुखाचं असेल. बोटीत पाय ठेवताना अंजलीच्या पोटात पुन्हा एक लहर उमटली. वेदनेची ती डोळे मिटून बसली. आई शेजारी, रेखा मावशी समोर. पाणी वाहत होतं आणि वेळही. बोट हळूहळू मधोमध पोहोचली. तितक्यात अंजली कळवळून म्हणाली, आई, आई, वेदना वाढतायत. आईचं काळी क्षणात हादरलं. तिने तिला मिठीत घेतलं. थांब ग, पोहोचू आपण. फक्त श्वासावर धरून ठेव. माझ्या आवाजात श्वास घे. श्वास, श्वास. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. रेखा मावशीने बोटवाला मोठ्याने ओरडलं, लवकर चालवा. वेळी पोहोचायला हवं. नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर तिघी थापा टाकत बोटीतून उतरल्या. पुढचं अंतर चिखलानं भरलेलं. रिक्षा तिथेच थांबली होती. पण अंजली चालू शकत नव्हती. आई, चालत नाही आता. काहीतरी करा. ती अक्षरच रडू लागली. आईनं रेखाकडे पाहिलं. दोघींनी मिळून अंजलीला धरलं आणि एका हातावरच्या पाळण्यासारखं तिला रिक्षापर्यंत घेऊन गेल्या. रिक्षावाला मागच्या सीटवर सतरंजी टाकत म्हणाला, लवकर बसा, पण रस्ता खराब आहे, वेळ लागेल. रिक्षा चालू झाली. प्रत्येक धक्क्यासोबत अंजली वेदनेने ओरडू लागली. पावसाचा जोर वाढला होता, पण त्या वेदनेच्या किंकाळ्या सगळ्या आवाजांवर भारी पडत होत्या. अंधार दाटत चालला होता आणि एका नव्या जन्माचं दार उघडत होतं.
रिक्षा आता गावाच्या मर्यादेतून बाहेर पडली होती. समोर चिखल, खड्डे, पावसाच्या सरी आणि आभाळ अंगावर कोसळत असल्यासारखं वाटत होतं. अंजली मागच्या सीटवर वाकून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एकत्र वेदना, घाम आणि अश्रू वाहत होते. पोट घट्ट पकडलेलं, वेदना सतत वाढतच होत्या. प्रत्येक धक्क्यावर तिचं शरीर हलत होतं आणि तिचा जीव कातर होऊन आई असं म्हणत होतं. आई तिच्या शेजारी होती. तिच्या तोंडावर मायेचा ओलावा, पण डोळ्यात घबराट स्पष्ट दिसत होती. रेखा मावशी समोर बसून चालकाला ओरडत होती. अजून किती वेळ लागेल रे? बघितलंस का पोरीची हालत? जोरात घे गाडी. चालकही धडपडत होता, पण रस्त्यावरचा चिखल रिक्षाला झिपत नव्हता. इतक्यात रिक्षा थांबली. काय झालं? का थांबवलीस गाडी? आईचा आवाज थरथरला. ताई, इंजिन बंद पडलंय. चिखलात टायर अडकलेत. मागे ढकलावं लागेल थोडं. आई आणि रेखा घाबरून एकमेकींकडे पाहू लागल्या. अंजलीच्या वेदना आता सहनशक्तीच्या पलीकडे पोहोचल्या होत्या. आई, आई, मला वाटतं बाळ येतंय. नाही ग, थांब, थोडंच बाकी आहे. अजून थोडं चाललं. दीक्षा, की पोहोचतो आपण. आईने तिच्या कपाळावर हात ठेवत रडतच प्रार्थना केली. देवा, थांबव ही परीक्षा. अजून थोडंच राहिलं आहे. तेवढ्यात समोरून एक जीप येताना दिसली. थोडीशी जुनी, धुळीने माखलेली. ती थांबली आणि आतून एक साधारण 40 इथला इसम उतरला. काय झालं ताई? अडकलाय का रस्त्यात? रेखाने तडफडत सांगितले. हो, पोरीला कळा सुरू आहेत. हॉस्पिटलला घेऊन चाललोय, पण गाडी बंद पडली. त्याने विचार न करता आपल्या जीपचं मागचं दार उघडलं. या लवकर, घ्या तिला आत. मी सोडतो तुम्हाला. आई थोडं अडखळली, पण अंजलीच्या स्थितीकडे बघून संकोच न ठेवता लगेच त्या तिघी जीपमध्ये चढल्या. तो माणूस नाव विचारण्याचंही भान राहिलं नाही कोणालाच. पण त्याचा निर्धार, त्याच्या गाडीचा वेग आणि तो एक धीराचा हात त्यावेळेस त्या तिघींसाठी फरिश्ता होता. जीप वळणावर वळताना अंजलीच्या डोळ्यांतून थेंब गळाले. वेदनांचा, भीतीचा आणि हळूहळू उमटणाऱ्या विश्वासाचा. तिचा हात आईच्या हातात घट्ट होता आणि ती फक्त इतकंच म्हणाली, आई, बाळ, बाळ चाललंय. जीप भरधाव वेगाने तालुक्याच्या हॉस्पिटलच्या दिशेने जात होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला धुसर पावसाळी दृश्य धावत होती. झाडं, पाण्यात चिंब, मातीचा वास आणि आतून ओरडणाऱ्या वेदनांचा थरथराट. अंजलीच्या ओठांवर एकही शब्द नव्हता. आता तिचं शरीर थकून गेलेलं, वेदनेने कोमजलेलं, पण डोळे ते अजूनही उघडे होते. आईच्या चेहऱ्याकडे बघत, त्यास आश्वासक शांतता शोधत, आईचा हात तिच्या कपाळावर होता. थरथरच्या बोटांनी पाणी पाजायला बघत होती, पण अंजलीचा गळा जणू कोरडा पडला होता. आई, ती हळूच म्हणाली, बाळ येईल, आता थांबेल नाही. आईचा जीव घशातच अडकला. डोळे भरून आले, पण तिनं स्वतःला आवरलं. बस ग, पोचतो आपण. थोडे अजून, बस थोडंच. जीप हॉस्पिटलच्या गेटपाशी थांबली. इथल्या रक्षकाने पाहिलं आणि धावत गेला. अहो, इमर्जन्सी आहे. स्ट्रेचर लवकर. दोन परिचारिका पळत बाहेर आल्या. पांढऱ्या गाऊनमधून त्यांनी अंजलीला उचललं, स्ट्रेचरवर झोपवलं. तिचा सॉरीचा पदर ओला चिंब झाला होता. तिचे डोळे आता मिटत चालले होते. वेदनेपलीकडचा क्षण होता तो. बाळ खालतंय का? एक डॉक्टर झटपट विचारत होते. आईने पाठमोरी होत देवाकडे नजर टाकली. तू सोडव ना, आता सगळं तुझ्यावर आहे. इतक्यात रस्त्यावर एक दुचाकी थांबली. ओलसर शर्ट, दमलेला चेहरा आणि डोळ्यात फक्त एकच शोध, अंजली कुठं आहे? अंजली. नवरा धडपडत आत धावला. ती आत आहे, डॉक्टर तपासतायत, आई म्हणाली. शब्द जिभेवर नव्हते, फक्त डोळे बोलत होते. नवरा दारात उभा राहिला. आतून हॉस्पिटलच्या उजेडात अंजलीची झलक दिसत होती. ती आता शांत झोपलेली वाटत होती. मी आलो गो अंजली, मी आलो. तू थांब, मी इथेच आहे. आता तो पुटपुटत होता. डॉक्टर आत गेले. दरवाजा लागला. दूरवर पावसाचा हलका टप टप, हॉस्पिटलचा मंद वास आणि आईच्या हातात घट्ट धरलेली बांगडी.
एका जीवनमूल्याची साक्ष देत उभी होती. त्या उंबरठ्यावर जिथं बाळंतिणीचं आयुष्य मरणाशी झुंजत, एक नवा श्वास दाराशी येऊन थांबला होता. अंजलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेल्यावर बाहेर एक विचित्र शांतता पसरली होती. आई दोन्ही हात जोडून दारासमोर उभी होती. ओठांवर फक्त मंत्राचा जप, पण मनात असंख्य भीती. तर तिचा नवरा, त्याचा सगळा आत्मविश्वास गळून गेलेला होता. शहरात शिकलेला, काम करणारा, पण आता एका क्षणात अगदी निराधार झाल्यासारखा वाटत होता. त्याने मोबाईल काढून वेळ पाहिली. रात्रीचे 12 वाजून 5 मिनिटं. एक दिवस संपतोय आणि एक नवा जन्म दाराशी. ऑपरेशन थिएटरमध्ये आज डॉक्टर सावधपणे काम करत होते. ब्लड प्रेशर लो जातंय, लवकर करा. सर्जन हार्ट रेट स्टेबल ठेवायचं आहे. ऑक्सिजन वाढवा. आत झगडणारी टीम आणि बाहेर थरथरणारे हात. तेवढ्यात आतून एका बाळाच्या पहिल्या रडण्याचा स्वर वातावरणात भरून गेला. आईच्या अंगावर काटा आला. डोळ्यात थेंब, पण तो थेंब आशेचा होता. नवरा दाराकडे धावत गेला. 2 मिनिटांतच एका पारिचारिका बाहेर आली. हातात एक पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बाळ. मुलगी झाली. आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहे, ती हसून म्हणाली. त्यांच्या डोळ्यात क्षणात पाणी आलं. त्याने बाळाकडे पाहिलं. ती छोट्याशा तोंडाने रडत होती, पण त्याला ते संगीत वाटत होतं. आईने दोन्ही हात पसरून बाळाला उचललं. माझी अंजली आई झाली. आता नवऱ्याचे पाय थिएटरच्या दिशेने गेले. अंजली अजूनही डोळे मिटून झोपलेली होती, पण चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य होतं. जणू ती म्हणत होती, सगळं झालं, मी निभावलं. त्याने तिचा हात हळूच धरला. मी आलोय अंजली, आपली लेक आली, अगदी तुझ्यासारखी. अंजलीने डोळे उघडले, दुर्बल हसली. पाहिलंच तिला, हो पाहिलं, आणि माझं संपूर्ण आयुष्य तिच्यात सापडलं. तो तिच्या कपाळावर हळूच हात फिरवत म्हणाला. त्या रात्री पावसाच्या थेंबांमध्ये एक नव्या जीवाचं स्वागत झालं. अंजलीनं वेदनांच्या समुद्रातून एक छोटंसं गोड विश्व बाहेर आणलं. सकाळ झाली होती. हॉस्पिटलच्या खिडकीतून येणाऱ्या पहिल्या सूर्यकिरणांनी अंजलीच्या चेहऱ्यावर एक हलकी चमक निर्माण केली होती. ती डे उघडतच आसपास पाहू लागली. बाजूच्या बाळांच्या बेडमधून गोजीरं पांढरसं बाळ अलगद हलत होतं. अंजलीच्या ओठांवर आपसुकच हसू आलं. आई खिडकी शेजारी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर झोप नव्हती, पण समाधान मात्र अगदी खोलवर होतं. झोप आली ग बाळा, आईनं तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं. अंजली डोळे मिटून बोलली, आई, मी आई झाले ग, खरंच वाटत नाही अजून. आईला अश्रू अनावर झाले. हेच दिवस पाहायचो ग. बघ, देवाने सगळं चांगलं केलं. इतक्यात तिचा नवरा एका ग्लासमध्ये दूध घेऊन आत आला. थोडं तरी प्यावं. आता डॉक्टर म्हणत होते, बाळासाठी आणि तुझ्यासाठी दोघांसाठी गरजेचं आहे. अंजलीकडे बघताना त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच भावना होती. फक्त प्रेम नाही, तर अभिमान, काळजी आणि एक जबाबदारी. तिला पाहिलंच ना पुन्हा? अंजलीनं विचारलं. 7 वेळा पाहिलंय. प्रत्येक वेळेस वाटतं की अजून सुंदर दिसते. तो हसून म्हणाला. अंजलीचं मन त्या बाळाच्या जवळ ओढलं गेलं. ती हळूच उठू पाहत होती, पण दुखणं अजूनही अंगात होतं. तू झोप, मी घेऊन येतो तिला, असं म्हणून नवऱ्यानं नर्सला बोलावलं. नर्सनं अलगद बाळ उचलून अंजलीच्या कुशीत ठेवलं. त्या क्षणी एक स्त्रीचं आयुष्य बदललं. ती फक्त बायको नव्हती, मुलगी नव्हती, सून नव्हती, ती आई झाली होती. बाळाने डोळे उघडले आणि अगदी शांत आवाजात तोंड हलवलं. अंजलीनं डोळे मिटले आणि कुशीत घट्ट धरलं. तुझं नाव काय ठेवू ग? आईने विचारलं. अंजलीनं नवऱ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, जशी तू या गावात नवजीवन आणलंस, तसंच तिचं नाव असो. दीपाली. अंधारातून आलेली दीपज्योत. आईने हात जोडले. छान नाव आहे दीपाली. ती छोटीशी दीपाली अंजलीच्या हृदयात आपली जागा बनवत होती. जणू ती फक्त एक बाळ नव्हती, तर अंजलीच्या सगळ्या संघर्षाचं उत्तर होती. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्याचा दिवस उजाडला. अंजलीचा चेहरा कोवळ्या सकाळसारखा
फुललेला होता. कुशीत लहानशी दीपाली बघता बघता जगाची सगळी चिंता विसरायला लावत होती. आईने अंजलीच्या केसांमध्ये हळद कुंकू घालून तिचं डोकं अलगद थोपटलं. माझी पोरी पुन्हा घरी येते. पण आता आई होऊन. नवऱ्याने सामानाची बॅग उचलली, पण त्याच्या नजरा सारख्या दीपालीवरच. बघ ना आई, माझ्या पोरीला डोळे किती सुद्यासारखे आहेत. आई हसली. हो ग. आणि हसणं मात्र अगदी अंजलीसारखं. रिक्षा हॉस्पिटलच्या गेट बाहेर थांबलेली होती. अंजलीनं दीपालीला अलगद घेऊन एक खोल श्वास घेतला. बाळा, आपलं घर, आपलं गाव, तुझी आजी, सगळं बघशील आज. रस्त्याभोवती दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडं, शेत आणि उन्हाच्या लकेरी. नदीकाठी येताच अंजली थोडी थांबली. ती तीच नदी होती जी गरुदर्पणात ओलांडताना तिचं मन थरथरलं होतं. आज तिने पुन्हा तीच नदी पाहिली, पण आतून मजबूत झाली होती. त्या दिवशी मी रडत नदी पार केली होती. आज मी हसत तिला बघते, कारण माझ्या कुशीत माझं जग आहे. गावाकडची वळणं ओलांडली. रस्त्याच्या कडेला 2-4 बायका वाट बघत उभ्या होत्या. अंजलीचं नाव घेऊन कोणीतरी ओरडलं. अंजली आली. बाळ झालं हिला. सगळा गावगाडा उत्सुकतेनं उभा राहिला. बायका फडफड साड्या घालून औक्षणाची ताट घेऊन घराजवळ आग जमल्या. आईने आधी उंबरठ्यावर एक नवा तोरण बांधला होता. त्यात ताज्या मोगऱ्याच्या फुलांचा गंध दरवळत होता. अंजली उतरली. पाय उचलताना अंग थोडं कणकण करत होतं, पण तिच्या चेहऱ्यावर केवळ अभिमान होता. आईनं औक्षण केलं. दीपालीचं पाऊल. पहिलं पाऊल आपल्या अंगणात. कुशीतली दीपाली डोळे मिटून शांत होती. जणू तिलाही कळत होतं की ती आता तिच्या मुळांच्या गावात आली. घरात प्रवेश करताच अंजली थांबली. त्या घरात तिनं खूप काही सहन केलं होतं. भीती, चिंता, एकटेपणा. पण आज ती घरी परतत होती आई म्हणून. आईनं अलगद कुशीवरून बाळ घेतलं आणि म्हटलं, अंजली, आता या घरात 2 आई आहेत. एक तू, एक मी. अंजली डोळे मिटून आईच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, आता मला काहीच भीती वाटत नाही आई. कारण माझं बाळ, माझं घर आणि तू सगळं माझ्या जवळ आहे. घरात आल्यानंतरचा तो पहिला दिवस झरकन गेला. सगळ्यांनी दीपालीला हातात घेऊन खेळवलं, प्रेमानं गोंजारलं. आईने अंजलीसाठी गुळपोळी, तूप, मिठाची डाळ तयार केली. तिच्या अंगावर लिंबू हळदीचा उटणाही घातला गेला. संध्याकाळच्या वाऱ्यावर मोगऱ्याचा गंध दरवळत होता. घरात शांतता होती, पण अंजलीच्या मनात मात्र एक वेगळीच खळबळ सुरू होती. आईपणाची पहिली रात्र जवळ येत होती. रात्री सगळे झोपले. आई स्वयंपाकाची भांडी ठेवून अंजलीच्या खोलीत आली. अंधारात डोळे मिटून झोपलेल्या दीपालीच्या कपाळावर तिने हात ठेवला. तुला काही लागले का ग? रात्रभर. आई, तुझा हातच असला की काही लागत नाही. आई हसली आणि गादीवर अंजलीच्या शेजारी बसली. मध्यरात्री अचानक दीपालीने रडायला सुरुवात केली. आवाज फार मोठा नव्हता, पण अंजलीचं हृदय धडधडू लागलं होतं. ती गोंधळली. पाणी हवंय का? पोट दुखतंय का? अंगात ताप आहे का? आई तिथंच होती. तिनं अंजलीच्या हातावर हात ठेवला. पहिली रात्र आहे ग. सगळ्या नव्या आईचं असतं असंच होतं. मी सुद्धा तुझ्या वेळी घाबरले होते. अंजली बाळाला उचलून कधी अंगावर घेतलं कळलंच नाही. दीपालीचा स्पर्श तिच्या काळजात जाऊन भिडला. आई, हिला दूध द्यायचं म्हणजे कसं समजायचं? हिला भूक लागली असं कसं कळतं तुला? मनाने ऐकवायला शिक. बाळ बोलत नाही, पण आईचं मन ऐकायला लागतं. अंजलीनं पहिल्यांदा कुशीत घेतलेल्या बाळाला दूध पाजलं, तेव्हा तिच्या अंगावरून एक अदृश्य ओलावा सरकत होता. प्रेम, काळजी, घाबरलेपण आणि एक हळवी शांतता. अचानक दीपाली झोपली. अंजलीच्या अंगावर घाम होता, पण मनात फक्त समाधान. ती आईकडे पाहून म्हणाली, ही आई पण म्हणजे काहीसं वेड, पण खूप गोड असतं ग आई. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, आई पण म्हणजे रात्रभर जाग राहून सुद्धा सकाळी हसण्याचं बळ मिळणं. अंजलीने बाळाच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. खोलीत अंधार होता,
पण आईपणाचा एक कोवळं उजेड त्यात दरवळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अंजली अंथरुणावरून उठून डोळे चोळतच बाहेर आली. आता सुद्धा डोळ्याखाली काळी वळवळ होती, पण ओठांवर हसू होतं. आई झाली होती ती. आई घरातल्या अंगणात पाणी तापवत होती. मोठ्या भगोन्यात पाणी उकळत होतं. त्यात थोडी थोडी हळद, ओवा आणि तुळशीची पानं टाकलेली होती. आज दीपालीची पहिली आंघोळ आहे ग. तू बघ. फक्त सगळं मी करीन. बाळ हळूच हाताळायचं असतं, आई म्हणाली आणि हळूहळू बाळाच्या अंगावर उठणं लावायला सुरुवात केली. अंजली बाजूला उभी होती. डोळ्यात उत्सुकता, काळजात थोडी भीती. दीपाली खूपच छोट्या हात पायाची. तिच्या अंगावर फक्त दुधाचा गंध होता. आईच्या हातात ती अलगद खेळत होती, जसं एखाद्या पानावर पावसाचा थेंब. आई एक एक अंग हळूहळू धुत होती. कुशीत घेऊन तिच्यावर पाण्याचा हळूवार ओघळ करत होती. आई, ती रडणार नाही ना ग. बाळ रडत म्हणजे ते श्वास घेत जिवंत असल्याचा आवाज असतो तो. आई हसून म्हणाली. आंघोळ संपवून आईने बाळाला शेक दिला. अंगात ऊब आली. त्यावर सुती कपडे घालून कापडी जोडीत तिला घातलं. अंजलीचं मन भरून आलं. आई, तू नसतीस तर मी काहीच करू शकले नसते. तू करू शकतेस अंजली. आता तू आई आहेस. फक्त वेळ लागतो स्वतःला समजायला. बाळ झोपी गेलं आणि अंजली आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसली. आई, मला अजून खूप शिकायचंय. ही छोटीशी आंघोळ सुद्धा किती मोठं शिक्षण वाटतंय आता. आई तिचे केस कुरवाळत म्हणाली. आई पण म्हणजे दररोज शिकणं आणि बाळाचं प्रत्येक क्षणाचं नव शिक्षण बनतं आईसाठी. त्या सकाळी अंजलीच्या मनात पहिल्यांदाच एक गोष्ट कळली. आई होणं म्हणजे फक्त बाळाला सांभाळणं नव्हे, स्वतःच्या मनालाही कोमलपणे घडवत नेणं. त्या रात्री बऱ्याच दिवसांनी अंजली जरा शांत झोपली होती. दीपाली सुद्धा पोटभर दूध प्यायल्यावर झोपी गेली होती. घरभर जणू काही निवांततेची शांतता पसरली होती. आई आतल्या खोलीत झोपली होती आणि अंजली बाळाच्या झोपाळ्याजवळ चटईवर. बाहेर चंद्रप्रकाशाचा मंद उजेड होता, पण गावात रात्रीची वेळ म्हणजे झाडांचा सळसळाट, लांबून ऐकू येणारे कुत्र्यांचे भुंकणे आणि मध्येच येणारा एखादा वटवाघळाचा आवाज. अंजलीच्या डोळ्याला डोळा लागतो न लागतो तोच बाळाचं किरकिरणं सुरू झालं. तिने पटकन बाळाला उचलून घेतलं. उशाशी ठेवून दूध पाजायला सुरुवात केली, पण दीपाली शांत होत नव्हती. आई, आई, अंजली किंचित आवाज हाक मारली. आई लगेचच जागी झाली आणि बाहेर आली. तिने बाळाचं अंग चेक केलं. काही नाही ग. पोटात गॅस झाला असेल. तू बाजूला हो, मी थोडा पोटावर शेक देते. आईने लगेच उकळतं पाणी घेतलं. कपड्यात गुंडाळून बाळाच्या पोटावर शेक दिला. तेवढ्यात बाळाची किंकाळी एकदम वाढली. अंजलीचं काळे तस झालं. आई, काहीतरी होतंय. मी घेऊन जाते हॉस्पिटलला. घेऊन जाऊया ना. तिचा आवाज थरथरत होता. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, काय झालं असेल? अंजलीच्या बाळाला काही होणार तर नाही ना? बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.